आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची मोठी बातमी। मराठीच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव ठाकरे यांचा विजय मेळावा झाला। राज ठाकरे यांच्याकडून युतीबाबत कोणतेही संकेत दिले जात नसल्याचं बोललं जातंय। उद्धव ठाकरे युतीसाठी जास्त आग्रही होते अशी चर्चा सध्या राजकारणामध्ये रंगली आहे। याबाबत राऊतांना प्रश्न विचारला असता युतीबाबत तुम्ही राज ठाकरे यांनाच विचारा, आम्ही युतीसाठी सकारात्मक आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता ठाकरे बंधू एकत्र येणार का? महापालिकेच्या वेळी वेगळी समीकरणं दिसणार का? राज ठाकरे थोरल्या भावानं घेतलेल्या सादेला काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। सांगतो की आमच्याकडून म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल, आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे। मराठी माणसाच्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा जो संताप आहे तर त्या संतापाला वाट करून देण्याचं काम सुद्धा आम्ही करतो। आणि जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेविषयी आहे किंवा मराठी माणसाच्या एकजुटीविषयी आहे त्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे। आणि तीच भूमिका माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे, याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, युतीबाबत उद्धव ठाकरे कुठेतरी आग्रही आहेत, मात्र राज ठाकरे यांची सावध भूमिका पाहायला मिळते। त्या भूमिकेमागची नेमकी काय कारणं असावीत? या सगळ्यात आपण जर बघितलं तर ज्यावेळी डोम थिएटरमध्ये हा संपूर्ण विजय मेळावा झाला त्यावेळेपासून आता चर्चा सुरू झाल्या होत्या की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे येत्या काळात राजकीयदृष्ट्या युतीसाठी एकत्र येणार का। आणि हे सगळं सुरू असतानाच आता आपण बघतोय की राज ठाकरे यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात सावध पावित्रा घेतलेला आहे। राज ठाकरे यांच्या माध्यमातून आता हे सांगितलं जातंय की कुठल्याही नेत्यांनी युतीबाबत थेट जाहीर असं वक्तव्य त्यांच्या पक्षातील नेत्यांनी करू नये। या सगळ्यात आपण बघतोय की शिवसेनेकडनं अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडनं सातत्यानं जी भूमिका आहे ती युतीसाठी पूरक आहे, मात्र राज ठाकरे कुठतरी अजूनही सावध पावित्रा घेतलेला आहे। राज ठाकरेची यावरून कुठली इतर राजकीय चाचपणी सुरू आहे का की राज ठाकरे आणखी फक्त मराठीच्या मुद्द्यावरच राज ठाकरे एकत्र आले होते आणि आता राज ठाकरे यांच्या माध्यमातून पुन्हा आपण बघतोय की या सगळ्यात सावध पावित्रा तर घेतला जातोय, मात्र राज ठाकरे पुढच्या कुठल्या राजकीय समीकरणाची देखील त्याचे अंदाज आणि ठोकताळे बांधत आहेत का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। मात्र एक गोष्ट निश्चित झालेली आहे की शिवसेनेच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यासोबत अर्थातच मनसेसोबत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे यांच्याकडून मनसेसोबत युती संदर्भात जी आहे ही सगळी सकारात्मकता दाखवली जाते। त्यामुळे येत्या काळात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की राज ठाकरे याला कसं उत्तर देतात। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।